श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 3 पळणीस्वामी दर्शन कुरवपूरचे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा स्मरण महिमा। विचित्रपूर सोडून मी 3 दिवस प्रवास केला। मार्गात अन्न पाण्याची व्यवस्था ईश्वर कृपेने होत होती। 4थ्या दिवशी अग्रहारपूरला पोचलो। तेथील एका ब्राह्मणाच्या घरासमोर उभे राहून ओम भिक्षां देही असे म्हणून भिक्षा मागितली। त्या घरातून एक अतिशय क्रोधायमान झालेली एक स्त्री बाहेर आली। ती म्हणाली, भात नाही, लात नाही। मी थोडा वेळ तसाच दारासमोर उभा राहिलो। थोड्याच वेळात त्या घरातील गृहस्थ बाहेर आले आणि म्हणाले, माझ्या पत्नीने रागाने माझ्या डोक्यावर मातीचे मडके फोडले व आता त्याच्या किमती एवढे पैसे आणून द्या असे म्हणून घराबाहेर घालवले। मी आपणाबरोबर येतो, दोघे मिळून भिक्षा मागूया। मी म्हटले, समस्त जीवांना अन्न पाणी पुरविणारे सर्वव्यापी असलेले श्री दत्तप्रभूच आहेत। समोरच्या पिंपळाच्या झाडाखाली बसून आपण त्यांचे चिंतन करूया। आम्ही दोघे त्या विशाल पिंपळाच्या छायेत बसून श्री दत्तप्रभूंचे भजन करू लागलो। भूक लागल्याने आवाज सुद्धा अगदी बारीक येत होता। इतक्यात तेथे विचित्रपूरच्या राजाचे दूत आले। ते म्हणाले, आमच्या युवराजांना बोलता येऊ लागले आहे। राजेसाहेबांनी तुम्हाला घेऊन या अशी आज्ञा केली आहे। आपण माझ्याबरोबर घोड्यावर चालावे। मी म्हणालो, मी एकटा येणार नाही, माझ्याबरोबर माझ्या मित्रास येऊ देत असल्यास मी येईन। त्या राजदूतांनी माझी विनंती मान्य केली। आम्हा दोघांस घोड्यावर बसवून ते दूत राजवाड्याकडे निघाले। त्या गावचे लोक आश्चर्याने पाहत होते। राजवाड्यात पोचल्यावर राजाने आमचे स्वागत केले व म्हणाला, तुम्ही गेल्यानंतर आमचा युवराज एकाकी बेशुद्ध पडला। आम्ही घाबरून गेलो। राजवैद्यांना बोलावले, परंतु ते येण्याच्या अगोदर युवराज शुद्धीवर आला। त्याने डोळे उघडून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा मंत्राचा उच्चार करण्यास सुरुवात केली। थोड्या वेळाने युवराजाने सांगितले की तो बेशुद्ध असताना एक 16-17 वर्षांचा अजानबाहू अत्यंत दैदिप्यमान कांतीचा एक यती आला। त्याने युवराजच्या जिभेवर विभूती घातली आणि त्या क्षणी त्याला वाचा प्राप्त झाली। राजाने विचारले, ते यती कोण होते? श्री दत्तप्रभूंशी त्यांचे नाते काय आहे हे सारे विस्तारपूर्वक सांगावे। मी सांगितले, युवराजला दिसलेले 16-17 वर्षांचे दिव्य स्वरूप यती श्रीपाद वल्लभ होते। त्यांनीच युवराजास वाचा प्रदान केली। ते श्री दत्तप्रभूंचे कलियुगातील अवतार आहेत। त्यांच्या दर्शनासाठीच मी कुरवपूर क्षेत्री जात आहे। मार्गात येणार अनेक पुण्य पुरुषांचे संत महात्म्यांचे दर्शन होत आहे। दरबारातील सर्व लोकांनी श्रीपाद श्रीवल्लभांचा एकमुखाने जय जयकार केला। राजाने मला व माझ्याबरोबर आलेल्या त्या गृहस्थास सुवर्णमुद्रा दान दिल्या। त्या घेऊन आम्ही निघालो। राजाच्या राजगुरूने म्हटले, आपणामुळे आमचा मनोदय झाला व दत्तमहिमा कळला। आम्ही आतापर्यंत वैष्णव व शैव या भेदात पापच करीत होतो। आपणच आम्हाला खरा मार्ग दाखविला। आमच्याबरोबर माधव नंबूद्री नावाचा एक ब्राह्मण सुद्धा कुरवपुरास श्री स्वामींच्या दर्शनास निघाला। आम्ही तिघे विचित्रपूर सोडून अग्रहारपूर या गावी आलो। माझ्याबरोबर आलेल्या अग्रहारपूरच्या गृहस्थाने राजाने दिलेल्या सुवर्णमुद्रा आपल्या पत्नीस दिल्या। ती अत्यंत आनंदित झाली। तिने सर्वांना यथेच्छ भोजन दिले। त्यानंतर ती श्रीपाद श्रीवल्लभांची भक्त झाली। मी आणि माधव नंबूद्री चिदंबरमकडे जाण्यास निघालो। सध्याच्या गुंटूर मंडलातील नंबुरू गावात अनेक विद्वांत ब्राह्मणांचे वास्तव्य होते। मळियाळ देशातील राजाने नंबुरू येथील अनेक विद्वान पंडितांना आपल्या देशात बोलावून त्यांना राजाश्रय दिला होता। हेच ब्राह्मण नंबूद्री ब्राह्मण या नावाने प्रसिद्ध झाले। हे आचार संपन्न असून परमेश्वरावर दृढ श्रद्धा असलेले वेदसंपन्न ब्राह्मण होते। परंतु माझ्याबरोबर असलेला माधव नंबूद्री लहानपणीच
माता पित्याच्या छत्राला मुकला असल्याने निरक्षर होता. त्याची श्री दत्तप्रभूंवर मात्र गाढ श्रद्धा होती. चिदंबर माडा गेल्यावर तेथे श्री पळणीस्वामी नावाचे एक सिद्ध महात्मा असल्याचे कळले. त्यांच्या दर्शनासाठी पर्वतावरील त्यांच्या एकांतात असलेल्या गुहेकडे गेलो. गुहेच्या द्वाराजवळ जाताच पळणीस्वामींनी आम्हाला बघून माधवा, शंकरा, दोघे मिळून आलात, आमचे अहोभाग्य असे म्हणाले. प्रथम भेटीतच नाव माहीत नसताना आम्हास नावाने हाक मारणारे हे सिद्ध महात्मे आहेत यात तीळ मात्र संशय नव्हता. स्वामी म्हणाले, बाबांनो, श्रीपाद श्री वल्लभांच्या आज्ञेनुसार मी हा देह त्यागून दुसऱ्या तरुण देह अशा देहात प्रवेश करणार आहे. ती वेळ आता आली आहे. मी या शरीरात 300 वर्ष आहे. या देहाचा त्याग करून नूतन शरीरात पुन्हा 300 वर्ष राहावे अशी श्रीपादांची आज्ञा झाली आहे. जीवनमुक्त झालेले जननमरण रूपसृष्टी क्रमाला अतीत असलेले आणि समस्त सृष्टीला चालविणारा महासंकल्प म्हणजेच श्रीपाद श्री वल्लभ. पुढे पळणीस्वामी म्हणाले, अरे शंकरा, तू विचित्रपुरीतील कणाद महर्षींच्या कणाद सिद्धांताविषयी बोलला होतास, त्याचे वर्णन करून सांग. कणाद महर्षींचा कण सिद्धांत. स्वामींच्या प्रश्नाला उत्तर देताना मी म्हणालो, स्वामी, मला क्षमा करा. कणाद महर्षींच्या विषयी व त्यांच्या सिद्धांताच्या बाबतीत मला फारच थोडी माहिती आहे. मी सांगितलेली माहिती ही श्री दत्तप्रभूंनीच माझ्या तोंडून वदविली होती, हे तर स्वामींना ज्ञात आहेच. करुणास्वरूप पळणीस्वामींनी कण सिद्धांत सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, समस्त सृष्टीसुद्धा परम मूल अशा अणूंनी निर्माण झाली आहे. त्या परमाणूंपेक्षा सूक्ष्म अशा कणांच्या अस्तित्वाने विद्युत शक्ती उद्भवते. हे सूक्ष्म कण महावेगाने आपापल्या कक्षेमध्ये परिभ्रमण करत असतात. स्थूल सूर्याभोवती ग्रह आपल्या भिन्न भिन्न कक्षेतून परिभ्रमण करीत असतात. त्याचप्रमाणे हे सूक्ष्म कण सुद्धा आपल्या केंद्रबिंदूस अनुसरून परिभ्रमण करीत असतात. या सूक्ष्म कणापेक्षा सूक्ष्म अशा स्थितीत प्राणीमात्रांचे समस्त भावोद्वेगाचे स्पंदन चालू असते. स्पंदनशील अशा जगात काहीच स्थिर नाही. चंचलता हा याचा स्वभाव आहे. क्षणोक्षणी बदलणं याचा स्वभाव आहे. या स्पंदनापेक्षा सूक्ष्म स्थितीत दत्तप्रभूंचे चैतन्य असते. यावरून मला सर्वात महत्त्वाचे म्हणजे सूक्ष्म असलेल्या सगळ्यांपेक्षाही सूक्ष्म असलेल्या श्री दत्तप्रभूंचा अनुग्रह मिळवणे जितके सोपे आहे तितकेच कठीण सुद्धा आहे. प्रतिकणाचे अनंत भाग केले असता एक एक कणाचा भाग शून्यासमान होतो. अनंत अशा शून्यांचे फलस्वरूप ही चराचर सृष्टी आहे. पदार्थ सृष्टी ज्या प्रकारे होते त्याप्रमाणे व्यतिरेकी पदार्थाचे सुद्धा असते. या दोहोंचे मिश्रण झाल्यास व्यतिरेक पदार्थाचा नाश होतो. पदार्थाचे गुणात सुद्धा फरक होतो. अर्चावतारात प्राणप्रतिष्ठा केली असता ती मूर्ती चैतन्यवंत होऊन भक्ताची मनोकामना पूर्ण करते. सर्व मंत्र कुंडलिनी शक्तीमध्ये असतात. गायत्री मंत्र हा सुद्धा शक्तीमध्ये सामावलेला असतो. गायत्री मंत्रात 3 पाद आहेत अशा सर्वसाधारण समज आहे, परंतु या मंत्रात 4था पाद सुद्धा आहे. तो असा, परोरजसी सावधोम चतुष्पाद गायत्री निर्गुण ब्रह्मास सूचित करते. कुंडलिनी शक्ती 24 तत्वापासून या विश्वाची निर्मिती करते. गायत्री मंत्रात 24 अक्षरे आहेत. 24 संख्येला गोकुळ असे सुद्धा नाव आहे. गो म्हणजे 2 कुळ म्हणजे 4. ब्रह्मस्वरूपात कोणताच बदल होत नाही, परिवर्तनातीत असते, म्हणून ते 9 या संख्येने सूचित केले जाते. 8 ही संख्या महामायेचे स्वरूप दर्शवणारी आहे. श्रीपाद श्री वल्लभांचे भक्तगणांना दो चौपाती देवलक्ष्मी असे म्हणत असत. सर्व जीवांचा पतिस्वरूप परब्रह्मच आहे, म्हणून पतिदेव म्हणजे 9 संख्या, लक्ष्मी म्हणजे 8 संख्या, दो म्हणजे 2 संख्या, चौ म्हणजे 4 संख्या सूचित करते, म्हणून दो चौपती लक्ष्मी याचा अपभ्रंश होऊन दो चौपाती देवलक्ष्मी असा झाला. हे सर्व जीवांना 2498 या संख्येची आठवण करून देत असे. गोकुळामध्ये परब्रह्म पराशक्ती हे श्रीपाद श्री वल्लभ या रूपानेच आहेत.
श्रीकृष्ण परमात्मा हे श्रीपाद श्रीवल्लभच आहेत. गायत्री मंत्राचे स्वरूप त्यांच्या निर्गुण पादुके समान आहे. स्वामी पुढे म्हणाले, बाबा शंकरा, स्थूल मानव शरीरात 12 प्रकारचे भेद आहेत. सर्वांना अनुभवास आलेले स्थूल शरीर सूर्याच्या प्रभावात आलेले आहे. श्रीपाद श्रीवल्लभ पीठिकापुरम येथे मानव शरीराने अवतार घेण्यापूर्वी 108 वर्ष या प्रदेशात आले होते. त्यांनी माझ्यावर अनुग्रह केला होता. सध्या ज्या रूपात ते कुरुपुर क्षेत्रात आहेत त्याच रूपात तेथे ते आले होते. त्यावेळी आश्चर्यकारक घटना घडली. हिमालयातील काही महायोगी बद्रीकेदार तीर्थक्षेत्रातील बद्रीनारायणाची ब्रह्मकमळे अर्पण करून पूजा करीत होते. ती बद्रीनारायणाच्या चरणी वाहिलेली ब्रह्मकमळे श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणांवर येऊन पडत. हे दृश्य आम्ही स्वतः नेत्राने पाहिले होते. पळणीस्वामीच्या त्या दिव्य वक्तव्याने मी अगदी भारावून गेलो. अंगी रोमांच उठू लागले. मी त्यांना विचारले, ब्रह्मकमळ म्हणजे काय? ते कोठे मिळतात? त्या फुलांनी पूजा केली असता श्री दत्तप्रभू संतुष्ट होतात असे सांगण्यावरून कळाले. तरी कृपा करून आपण माझ्या शंकेचे समाधान करावे. ब्रह्मकमळाचे स्वरूप. माझ्या विनंतीला मान देऊन श्री पळणीस्वामी स्नेहपूर्ण नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाले, श्री महाविष्णूंनी श्री सदाशिवाची ब्रह्मकमळाने पूजा केली होती. श्री विष्णूंच्या नाभीतील कमळाला सुद्धा ब्रह्मकमळ असेच म्हणतात. दिव्य लोकातील ब्रह्मकमळास समान भूमंडलातील हिमालयामध्ये हे कमळ सापडते. सुमारे 12,000 फुटावर हिमालयात वर्षातून एकदाच हे उमलते. अर्धरात्रीच्या वेळी हे फूल उमलते आणि उमलत असताना सभोवतालचा परिसर अद्भुत सुवासाने भरून जातो. हिमालयातील साधक महात्मे अशा ब्रह्मकमळाच्या शोधात असतात. शरद ऋतूपासून वसंत ऋतूपर्यंत हे बर्फामध्येच असतात. चैत्र मासाच्या आरंभी हे बर्फातून बाहेर पडत असते. ग्रीष्म ऋतूमध्ये याची विकासाची प्रक्रिया घडते. अमरनाथमधील अमरेश्वर हिमलिंगाचे दर्शन श्रावण शुद्ध पौर्णिमेस होते आणि याच वेळी अर्धरात्री हे फूल विकसित होऊन उमलते. हिमालयात तपस्या करणाऱ्या तपस्वी सिद्धपुरुषासाठी व साधकांसाठी ही परमेश्वरी अद्भुत लीला होत असते. ब्रह्मकमळाच्या दर्शनाने सर्व पातकांचा नाश होतो. योग्य सिद्धीतील विघ्ने नष्ट होतात. या कमळाच्या दर्शनाने योगी तपस्वी सिद्ध पुरुष आपापल्या मार्गात उच्च स्थिती प्राप्त करतात. ज्या भक्तांच्या भाग्यात या ब्रह्मकमळाचे दर्शन असते त्या सर्वांचे दर्शन घेणे झाल्यावर हे कमळ अंतर्धान पावते. श्री पळणीस्वामी पुढे म्हणाले, बाबा शंकरा, मी 10 दिवस समाधीत बसण्याचे ठरवले आहे. दर्शन घेण्याच्या आर्त इच्छेने कुणी भक्त आल्यास माझ्या समाधीत भंग पडू न देता त्यांना शांतपणे दर्शन करवा. साप चावून मृत झालेले कुणी आल्यास त्यांना मी समाधीमध्ये असल्याचे सांगून मृतदेहास नदीच्या प्रवाहात अथवा जमिनीत पुरून ठेवावे अशी माझी आज्ञा आहे असे सांगावे. श्री पळणीस्वामी बसलेल्या आसनावर समाधीस्थ झाले. मी आणि माधव दोघे मिळून येणाऱ्या भक्तांना दुरून अत्यंत शांतपणे दर्शन घडवून आणत होतो. दर्शनास आलेल्या काही भक्तांनी तांदूळ, डाळ, पीठ असे साहित्य स्वामींना अर्पण करण्यासाठी आणले होते. ते पाहून माधवने स्वयंपाक करण्याचे ठरवले. सरपणासाठी उपयोगात आणण्यासाठी त्याला जवळच पडलेले एक वाळलेले मोठे नारळाच्या झाडाचे पान दिसलं. ते आणण्यासाठी तो त्या पानाजवळ गेला. त्याच्याबरोबर एक भक्त सुद्धा होता. माधवने ते पान उचलून खांद्यावर ठेवले. इतक्यात त्या पानाखाली बसून विश्रांती घेत असलेला एक सर्प रागाने त्याला कडकडून चावला. त्या सर्पाचे विष एवढे दाहक होते की माधव तत्काळ काळानिळा होऊन मृत झाला. जमिनीवर पडला. दोघा तिघांनी मिळून त्याला गुहेजवळ आणले. ते दृश्य पाहून मी घाबरून गेलो. काय करावे ते सुचेना. तेव्हा स्वामींच्या आदेशानुसार त्याला जमिनीत पुरून ठेवण्याचे ठरवून एक खड्डा खोदण्यास सुरुवात केली. इतर भक्तांनी मला मदत केली. त्या खड्ड्यात तो मृतदेह ठेवून मी आलो. तेवढ्यात तेथील गावातील काही लोक एका 17-18 वर्षाच्या सर्पदंशाने मृत झालेल्या मुलास घेऊन आले. प्रथम माधवची घटना, नंतर ही दुसरी घटना पाहून मला रडू आवरेनासे झाले. मी कसेबसे त्यांना स्वामींची आज्ञा सांगितली. गावातील लोकांनी गुहेजवळच एक खड्डा खोदून त्या मुलास त्यात झोपवले. रोज स्वामींच्या दर्शनाला 3-4 लोक येत असत. त्यांना मी दर्शन घडवून आणत असे 10 दिवस गेले. 11व्या दिवशी ब्राह्म्य मुहूर्तावर श्री पळणीस्वामी आपल्या समाधीतून बाहेर आले आणि माधवा माधवा असे हाक मारू लागले.
मी रडत रडत झालेली घटना त्यांना सांगितली. स्वामींनी मला समजावले. त्यांनी योगदृष्टीने माझ्याकडे पाहिले तेव्हा माझ्या पाठीच्या कण्यात थोडे चलनवलन झाल्यासारखे वाटले व ते दुखू लागले. नंतर पुन्हा एकदा अगदी प्रसन्न चित्ताने माझ्याकडे पाहिले आणि माझी सारी वेदना नष्ट झाली. स्वामी मला म्हणाले, बाबा शंकरा, माधवला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन स्थूल शरीराने होणार नव्हते. त्यामुळे त्याचे सूक्ष्म शरीर गेल्या 10 दिवसापासून कुरवपुरात असलेल्या श्रीचरणांच्या सानिध्यात आहे. काही झाले तरी त्याची इच्छा पूर्ण झाली. श्रीपाद श्रीवल्लभांची लीला अगाध आहे. ती कोणी ओळखू शकत नाही. काळ, कर्म, कारण यांचे रहस्य कोणी जाणू शकत नाही, हेच खरे. ते केवळ स्वामीच जाणू शकतात. माधवला पुन्हा स्थूल शरीरात आणण्याचे काम प्रभूंनी मजवर सोपवले आहे, असे श्री पळणी स्वामी म्हणाले. स्वामींच्या आदेशानुसार माधवचा मृतदेह बाहेर काढून आणला व दक्षिणेकडील जुना घनदाट असलेल्या ताडाच्या झाडाजवळ जाऊन मोठ्याने म्हटले, माधवास दंश केलेल्या नाकराजा, श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार तू पळणी स्वामींच्या जवळ यावे. अशी साद घातली. श्री पळणी स्वामींनी आपल्या वस्त्रातूनच 4 कवड्या काढल्या व त्या मृतदेहाच्या चारी बाजूला ठेवल्या. थोड्याच वेळात त्या कवड्या उंच उडाल्या व आकाशात 4 दिशांनी गेल्या. 5-10 मिनिटातच उत्तरेकडून एक साप आला. स्वामींनी 4 कवड्या त्याच्या फण्यातून रुतून बसल्या होत्या. त्यामुळे तो त्रस्त होऊन फुसफुस असा ध्वनी करत होता. स्वामींनी माधवच्या शरीरातील विष काढून घेण्यास सांगितले. सर्पदंश ज्या ठिकाणी झाला होता तेथूनच त्याने सर्व विष काढून घेतले. श्री पळणी स्वामींनी श्रीपाद श्रीवल्लभांना मनोमानी नमस्कार केला व त्या सर्पावर मंत्रोदक शिंपडले. तो सर्प स्वामींच्या पदकमलांना स्पर्श करून व त्यांना 3 प्रदक्षिणा घालून निघून गेला. श्री दत्त भक्तांना अन्नदान केल्याचे फळ. श्री पळणीस्वामी म्हणाले, अरे शंकरा, हा साप गेल्या जन्मी एक स्त्री होता. तिने आयुष्यात थोडे पाप थोडे पुण्य केले होते. तिने एका दत्तभक्ताला जेवू घातले होते. हा पुण्याचा भाग होता. यथाकाली तिने देह सोडल्यावर यमदूत तिला यमराजांकडे घेऊन गेले. तिला यमराज म्हणाले, तू एकदा एका दत्तभक्तास जेवण दिलेस, त्याचे विशेष पुण्य तुला लाभले आहे. तुला पाप प्रथम भोगायचे आहे का पुण्यफल? ती स्त्री म्हणाली, थोडे आहे ते मी प्रथम भोगते. त्याप्रमाणे तिला पापयोनीत सर्पाच्या योनीत जन्म मिळाला. तिची वृत्ती सर्वांना हानी करण्याची असल्याने वाटेत जो कोणी आडवा येईल त्याला ती चावत असे. ती स्त्री मानव जन्मात रजोगुणी असल्याने तिच्या केवळ जवळ गेलेल्या माधवास तिने दंश केला होता. तिच्या पूर्वपुण्याईनेच माधवास तिने दंश केला होता. माधव मात्र पूर्वजन्मीच्या पापामुळे मरणासन्न अवस्थेत गेला होता. कालांतराने श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने त्या स्त्रीची सर्पयोनीतून मुक्तता झाली. योग्य व्यक्तीस केलेल्या अन्नदानाचे फळ. श्री दत्तप्रभू अल्पसंतोषी आहेत. थोड्या सेवेवर ते भक्तास प्रसन्न होऊन अमाप फळ देतात. श्री दत्तांच्या नावाने कोणीही व्यक्तीस अन्नदान केल्यास व जर ती व्यक्ती योग्य असल्यास त्या अन्नदानाचे विशेष फळ लाभते. अन्नाच्या थोड्या भागाने मन बनते. अन्नदात्याचे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, शरीर मंगल स्पंदनाने भरून जाते. यामुळे त्याच्यात लोकांना आपणाकडे आकृष्ट करण्याची शक्ती उत्पन्न होते. पुढे पळणीस्वामी म्हणाले, इच्छित वस्तूची समृद्धी म्हणजे लक्ष्मीची कृपा कटाक्ष. ही सृष्टी सगळीच सूक्ष्म स्पंदनाने नियमांनी चालत असते. श्रीपाद श्रीवल्लभांचा महिमा. श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण लक्ष्मी, धन, ऐश्वर्य, समाधान प्रदान करणारे आहेत. त्यांच्या अनुग्रहितांच्या भाग्याचे काय वर्णन करावे. श्रीचरणांच्या अनुग्रहानेच 10 दिवस जमिनीत पुरलेल्या माधवच्या शरीरास काही झाले नाही. त्याला प्राणदान करणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभांची करुणा, दया, भक्ती, प्रेम हे शब्दांनी वर्णन करता येत नाही. माधवामध्ये चैतन्य येऊ लागले. त्याने तहान लागल्यामुळे पाणी मागितले. श्री पळणीस्वामींनी त्याला समजावून प्रथम तूप पिण्यास दिले. ते घेतल्यावर फळांचा रस दिला आणि थोड्या वेळाने पाणी दिले. नागलोकांचे वर्णन. माधव पुनर्जीवित झाल्याने आमच्या आनंदाला सीमा राहिली नाही. माधवने आपला अनुभव सांगण्यास सुरुवात केली. मी सूक्ष्म शरीराने कुरवपुरात पोहोचलो आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घेतले. श्रीपाद श्रीवल्लभ
अजानबाहू आहेत, त्यांचे नेत्र विशाल आहेत. त्या नेत्रांमध्ये जीवांच्या प्रती करुणा, दया, प्रेम निरंतर प्रवाहित होत असते. मी स्थूल देहधारी नसल्यामुळे तेथील स्थूल देहधारी भक्तांना मी दिसत नव्हतो. श्रीपाद श्री वल्लभांनी कुरवपुरातील त्या द्वीपाच्या मध्यभागी जा अशी आज्ञा केली. मी श्री वल्लभांचे नामस्मरण करत त्या द्वीपाच्या मध्यभागातून खोलीमध्ये गेलो. भूमीमध्ये खोलात भूकेंद्राजवळ अनेक प्रसाद वरांडे असल्यासारखे भासले. ते पाताळ लोकच आहेत अशी खात्री झाली. स्थूलता पाहणाऱ्याला स्थूलस्वरूप पदार्थच दिसतात. माझ्यासारख्या सूक्ष्मरूप आहे अशी खात्री झाली. स्थूलता पाहणाऱ्याला स्थूलरूप पदार्थच दिसतात. माझ्यासारख्या सूक्ष्मरूप धारित शरीराला सूक्ष्मरूप असलेले लोक दिसले. तेथे असणारे लोक नागजातीचे असून कामरूप धारण केलेले होते. त्यांना इच्छा असलेले रूप धारण करण्याची शक्ती होती. त्यांना साधारणतः नागरूपातच संचार करणे आवडे. तेथे मी अनेक महासर्पांना पाहिले. काही सर्पांना 1000 फणे होते. फण्यावर मणी असून त्या मण्यातून दिव्य तेज प्रसारित होत होते. अन्य नाग योग मुद्रेत असल्यासारखे फणे उकलून मौन मुद्रेत होते. आश्चर्य असे की त्यातच एक महासर्प होता. त्या सर्पाला 1000 फणे होते. महासर्पावर श्रीपाद श्रीवल्लभ श्री महाविष्णूंसारखे शयन करीत होते. तेथे असलेले महासर्प वेदगान करीत होते. चिदानंद स्वरूपाने स्वामी ते गायन ऐकत होते. माझ्या बाजूला असलेल्या एका महासर्पाने श्री दत्तप्रभूंचा महिमा सांगण्यास सुरुवात केली. श्री दत्तात्रेयांचा महामहिमा. तो म्हणाला, श्री दत्तप्रभू नेपाळ देशात असलेल्या चित्रकूटातील अणुसया पर्वतावर अत्री अणुसयेच्या पुत्ररूपाने पूर्वयुगात अवतरले. ते अवतार न संपवता सूक्ष्म रूपात निलगिरी शिखरावर, श्रीशैल शिखरावर, शबरगिरी शिखरावर, सह्याद्रीमध्येच संचार करीत असतात. त्यांनी नाथ संप्रदायातील गोरक्षनाथाला योगमार्गाचा उपदेश केला. ज्ञानेश्वर नावाच्या योग्याला खेचरी मुद्रेत बसलेल्या निराकार योगी रूपात दर्शन दिले. श्री दत्तप्रभू देशकाळाहून अतीत आहेत. श्री प्रभूंच्या सानिध्यात आम्हाला भूत, भविष्य, वर्तमान हे वेगवेगळे दिसत नाहीत. सगळेच नित्य वर्तमानात असते. अनघा समेत दत्तात्रेयांचे दर्शन. तो महासर्प पुढे म्हणाला, बाबा माधवा, आपल्या कालनाग ऋषीधर म्हणतात, श्री दत्ताने 1000 वर्ष राज्याचे परिपालन केल्यानंतर त्यांनी त्यांच्या रूपास गुप्त ठेवण्याचा विचार केला. ते काही वर्ष नदीमध्ये अदृश्य राहिले. त्यानंतर ते पाण्यावर आले. आम्ही अनुचर परत आमच्याबरोबर येतील म्हणून तेथेच वाट पाहत होतो. परंतु ते आमच्यापासून लपण्याचा प्रयत्न करीत होते. ते आम्हाला माहीत होते. ते परत जलसमाधीत जाऊन थोड्या कालांतराने वर आले. यावेळेस मात्र त्यांच्या हातात मधुपात्र होते. दुसऱ्या हातात 16 वर्षांची सुंदर कन्या होती. मधुपान करून सदैव गुंगीत असणाऱ्या आणि स्त्रीच्या दास्यात असलेल्या व्यक्तीस आपण आत्तापर्यंत भ्रमाने आपले दैवत मानले होते. या विचाराने आम्ही तेथून परतलो. त्याच वेळी ते दोघेही अदृश्य झाले. ते अदृश्य झाल्यावर आम्हाला ज्ञानोदय झाला. त्यांच्या हातातील मधुपात्र हे योगानंद स्वरूप असलेले अमृत आणि ती सुंदरी स्त्री शक्ती रूपिणी अनघा लक्ष्मी देवी आहे याचे आम्हाला स्मरण झाले. पूर्णरूपी त्यांनी या भूमीवर अवतार घ्यावा यासाठी आम्ही घोर तपश्चर्या केली. आमच्या तपश्चर्येचे फलस्वरूप श्री दत्तात्रेयांनी पिठिकापुरात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला. श्री कुरवपुराचे वर्णन. श्री दत्तात्रेय प्रभू त्या दिवशी ज्या जागेत स्नानासाठी पाण्यात उतरले होते तीच जागा म्हणजे आजचे परमपवित्र कुरवपूर होय. जे जलसमाधीमध्ये असताना आम्ही सुद्धा आमच्या सूक्ष्म स्पंदनाने या सूक्ष्म लोकात योग समाधीमध्ये होतो. कौरवांचा आणि पांडवांचा मूळ पुरुष कुरु महाराजाला ज्ञानोपदेश झालेले कुरवपूरच हे पवित्र स्थळ आहे. बाबा माधवा, या कुरवपुराचे महात्म्य वर्णन करण्याचे सामर्थ्य आदिविशेषास सुद्धा नाही. सदाशिव ब्रह्मेंद्राची पूर्वगाथा. श्रीपाद श्रीवल्लभांच्या श्रीचरणांना मी नम्रभावाने नमस्कार केला. त्यावेळी श्रीप्रभू अत्यंत करुणापूर्ण अंतरंगाने म्हणाले, वत्सा, हे दिव्य भव्य दर्शन म्हणजेच फार मोठा अलभ्य योग आहे.
तुला बोललेला एक महासर्प येणाऱ्या शताब्दीत ज्योती रामलिंगेश्वर स्वामी या रूपाने अवतरून ज्योतिरूपानेच अंतर्धान पावेल. तुझ्याशी बोललेलाच दुसरा महासर्प सदाशिव ब्रह्मेंद्र या नावाने येणाऱ्या शताब्दीत भूमीवर अवतार घेऊन अनेक लीला दाखवेल. श्री पीठिकापूर सुद्धा माझे अत्यंत प्रिय स्थान आहे. पीठिकापुरात मी जन्मलेल्या माझ्या मातेच्या ग्रहातच माझ्या पादुकांची प्रतिष्ठा होईल. माझा जन्मकर्म अत्यंत दिव्य आहे. ते एक गोपनीय रहस्य आहे. तू श्री पीठिकापुरातील माझ्या पादुका प्रतिष्ठा स्थळापासून पाताळात जाऊन तेथील तपोनिष्ठ असलेल्या नागांची भेट घेऊन ये. श्री पळणीस्वामी मंदहास्याने म्हणाले, बाबा माधवा, पीठिकापुरातील कालनागांविषयी चर्चा नंतर करू. आपण सत्वरच स्नानाची पूर्ती करून ध्यानास बसावे, अशी श्रीपाद श्रीवल्लभांची आज्ञा आहे. श्रीपादराज्यम शरणं प्रपद्ये.